आज आपण अशी एक कथा बघणार आहोत. माणसाला काळिमा फासणारी ही कथा. ही घटना कधी उघड झाली? 5 जून 2023. हैदराबाद राजीव गांधी इंटरनॅशनल पोलीस स्टेशनच्या मध्ये हा मामला उघड होतो. जेव्हा पोलीस आपल्या कामामध्ये असतात तेवढ्यात एक व्यक्ती पोलीस स्टेशनमध्ये येतो. त्यांनी पांढरे कपडे घातलेले असतात. पोलीसवाल्यांना हा व्यक्ती आपलं नाव अय्याकरी साई कृष्ण सांगतो. त्याचं वय 36 होतं आणि तो पोलीस स्टेशनला आल्यानंतर तो सांगतो की 2 दिवसाच्या अंतरावर मी माझ्या भाचीला 3 जूनला शमशाबाद इलाक्यात सोडलं होतं, कुरुगती हिला. तर त्या ठिकाणी आपल्या मित्रासोबत बाहेर जायचं होतं तिला, असं अय्याकरी पोलिसांना सांगतो. आणि तो असं पण सांगतो की मी तिला खूप कॉल करून बघितले पण तिचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यानंतर सर्वात आधी पोलिसांना त्यांची केस नोंदवून घेतात. त्यानंतर पोलीस सर्वात आधी तर अप्सराच्या आईची भेट घेतात. अप्सराची आई बोलते, खरं आहे, अप्सरा त्यांच्यासोबतच गेली होती. पोलीस अय्याकरी यांनी अप्सराला सोडलं, पोलिसांना आई सांगते, असं पोलीस नोंदवून देखील घेतात. पोलिसांना देखील वाटतं की त्यानंतर सर्व सोबतच गेली होती ना. त्यानंतर त्या इलाक्यात पोलीस सगळे CCTV फुटेज बघतात. अय्याकरी अप्सरा हे सोबतच असतात असं पोलिसांचा गैरसमज असतो. त्यानंतर पोलीस पण अय्याकरींना सांगितलेल्या ठिकाणी CCTV फुटेज असतात, ते फुटेज बघतात. तर त्या ठिकाणी या अय्याकरीचं एकही फुटेज नसतो. त्यानंतर पोलीस अय्याकरीला चौकशीसाठी बोलवतात. मग त्यानंतर पोलीस अय्याकरींना दुसरीकडं सोडलं असं सांगतो. त्यानंतर पोलीस अय्याकरीवर खूप दबाव आणतात आणि अय्याकरी पण थोडासा घाबरलेला असतो. त्यानंतर तो वेगवेगळ्या गोष्टी अय्याकरी पोलिसांना सांगतो. मग त्यानंतर पोलिसांना समजतं की अय्याकरी खोटं बोलतोय आणि त्यानंतर पोलीस अय्याकरीला रिमांडमध्ये घेतात. त्यानंतर अय्याकरी खरं काय आहे ते सांगायला लागतो. पोलिसांना अय्याकरी जे सांगतो ते ऐकून पोलिसांना धक्का बसतो. अय्याकरी पोलिसांना सांगतो की मी कुठेही माझ्या भाचीला सोडलं नाही. मी तिला एका डोंगराळू भागात नेऊन तिचा जीव घेतला आहे आणि तिथे गेल्यानंतरच तिचं डोकं दगडाने फोडलं आहे. त्यानंतर अय्याकरी अप्सराची डेड बॉडी लपवण्यासाठी एका प्लॅस्टिक कागदामध्ये ठेवतो आणि ती बॉडी आपल्या डिक्कीमध्येच ठेवतो. पण त्याला कुठेही लपवण्यासाठी जागा मिळत नाही. अय्याकरीच्या ज्या मंदिरात पुजारी म्हणून असतो त्या मंदिराच्या पाठीमागे एक खड्डं असतं. त्या खड्ड्यामध्ये अप्सराची डेड बॉडी टाकतो आणि त्या खड्ड्यामध्ये 2 ढंपर माती पण टाकतो. पण तरी पण वास यायचा काही थांबत नव्हता. त्यानंतर तो सिमेंटचं प्लॅस्टर पण त्यावर करतो. अय्याकरीच्या बहिणीला माहिती होतं. शेवटी अप्सरा अय्याकरी सोबतच होती म्हणून अय्याकरी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि अप्सरा गायब आहे अशी केस दाखल करतो. त्यामुळं कोणालाही डाऊट पण येणार नाही असं अय्याकरीच्या डोक्यात प्लॅन होता. त्यानंतर पोलीस अय्याकरीला विचारतात, तू हत्या का केली? त्यानंतर अय्याकरी पोलिसांना सांगतो, अप्सरा आणि माझ्यामध्ये प्रेम होतं आणि माझ्यापासून अप्सराला दिवस गेलेले असतात. त्यामुळे मी अप्सरासोबत लग्न करू शकत नव्हतो. पण अप्सरा काही ऐकायला तयार नव्हती. अय्याकरी अप्सराला समजावतो पण अबॉर्शन करायला लावतो. अबॉर्शन पण केल्यानंतर अप्सरा काही ऐकत नाही. अय्याकरीला लग्नासाठी ती त्रास द्यायला लागते. अय्याकरीला लग्न करू शकत नव्हता कारण त्याचं आधीच लग्न झालेलं असतं आणि त्याला 2 मुलं पण असतात आणि त्याबरोबरच अय्याकरी अप्सराचा मामा असतो. तर कारण त्याचं नातं म्हणजे मामा भाचीचं नातं होतं. हा खुलासा झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना पण धक्का बसतो. चौकशीदरम्यान पोलिसांना असं समजतं की अप्सरा हिचं लग्न आधी झालेलं होतं आणि अप्सरा एका दुसऱ्या शहरात राहत होती. तिथे तिच्या नवऱ्याला तिची आई पैशासाठी खूप त्रास देत होते.
अप्सराच्या नवऱ्याने कार्तिकनं त्या ठिकाणी आत्महत्या केली आणि तिथून पसार होऊन आई आणि अप्सरा हैदराबादमध्ये आपल्या मामाच्या गावाकडे आल्या होत्या असं पोलिसांना समजलं. तर प्रेक्षक मित्र हो, ही घटना कशी झाली आणि यामध्ये चूक कोणाची आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या.